हे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव जो आहे तो मात्र आता विचार करत असतो. त्याने सगळ्यांना अर्जंटमध्ये बोलावून घेतलेलं असतं, कारण त्याला सगळ्यांनाच आता सांगायचं असतं की आता 2 दिवसातच इशूचा बड्डे आहे. त्यामुळे त्याने सगळ्यांना बोलवताना मेसेज केलेला असतो की अर्जंटमध्ये हॉलमध्ये या. म्हणून सगळेजण अर्जंटमध्ये हॉलमध्ये येतात. सगळेजण जेव्हा तिथे येऊन जमतात तेव्हा मात्र आता अर्णवला विचारत असतात की काय झालं आहे. त्यावर अर्णव त्यांना म्हणत असतो की 2 दिवसात ईश्वरीचा बड्डे आहे आणि त्यासाठी आपल्याला काही सरप्राईज प्लॅनिंगही करायचे असं देखील आता तो बोलत असतो. आणि हे ऐकून मात्र आता मामा, अंजली त्याचसोबत आकाशला खूप आनंदाचा धक्का बसतो आणि ते आता म्हणत असतात की बरोबर आहे, आपल्याला काहीतरी सेलिब्रेशन तर करायलाच हवं. ईश्वरीचा बड्डे आहे तर ईश्वरीला काही झालं तरी आपण सरप्राईज देऊया असं देखील त्यांचं बोलणं ठरत असतं. अर्णवला आता ईश्वरीचा वाढदिवस खूपच धूमधडाक्यात आणि एकदम वेगळा असा साजरा करायचा असतो आणि त्यासाठी तो नियोजन करत असतो. ईश्वरीला याबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि मी तिला याबद्दल काही कळूही देणार नाही आहे असं काहीसं त्याचं म्हणणं असतं. तर ईश्वरी इथे बेडरूममध्ये झोपलेली असते, पण तिला काही आता झोप लागत नाही. मग ती बघते की अर्णव झोपायला आलाय की नाही. म्हणजे अर्णवला तिने सांगितलेलं होतं जास्त काम करू नका, लवकर झोपा. पण आता अर्णव रूममध्ये नसतो म्हणून ईश्वरी एकदमच बेचैन झालेली असते. ईश्वरीला कळत नसतं की अर्णवला आता कसं बोलायचं, कसं सगळं सांगायचं. त्या तुझी चांगली संधी होती पण तेव्हा आम्ही सांगू शकले नाही. आता काही झालं तरी मला त्यांना तरी ही गोष्ट सांगावीच लागणार आहे असं देखील आता इकडे अर्णव जो आहे तो बोलत असतो. आणि अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता खूपच जास्त टेन्शन इशूला येत असतं. इशूला असं वाटतं की अर्णवला जर तिने प्रेमाची कबुली दिली तर तो कोणता तरी स्पेशल दिवस असायला हवा आणि त्यासाठी स्पेशल दिवसाची ती वाट बघत असते. नंतर इशूच्या लक्षात येत असतं की स्पेशल दिवस म्हणजे अरे आपल्या आयुष्यातला आनंदाचा दिवस हा 2 दिवसांनी आहे, म्हणजे माझा वाढदिवस. तेव्हा नक्कीच अर्णव सरांना काहीतरी द्यायला हवं, म्हणजे अर्णव सरही खुश होतील आणि सगळंच व्यवस्थित पार पडेल असा आता ईश्वरी विचार करत असते. ईश्वरी आता विचार करते आणि ठरवते की अर्णवला तर आपल्या मनातलं आपल्या प्रेमाबद्दल सांगायला हवं. मग वाट कसली बघते मी कोणत्या दिवसाची, लवकरात लवकर सांगून टाकायला हवं, म्हणजे कसं ते रागवणारही नाही तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ना. यासाठी मला हे सगळं करावंसं वाटते असं देखील आता ईश्वरी बोलत असते. आणि ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मात्र ते ठरवते की नाही, अर्णव सरांना मला काही झालं तरीसुद्धा आय लव्ह यू बोलायचंच आहे, प्रेमाची कबुली द्यायचीच आहे. मी जर दिली नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी खूप छान तयार झालेली असते, कारण तिला आता अर्णवला सरप्राईज द्यायचं असतं. आणि या सरप्राईजच्या आयडियाला आता अंजली, मामा या सगळ्यांना पटतही असतात. ते सुद्धा म्हणत असतात की एकदम भारी सरप्राईज आहे, म्हणजे आपणही कधी विचार केला नव्हता. त्यावर अंजली त्याला सांगत असते की आपण हा बड्डे करणार आहोत ना, तो फक्त घरातल्या घरात करूया, बाकीचे बाहेर कोणालाच बोलवूया नको. कारण मला असं वाटतं ना, प्रकार मागच्या वेळेला पार्टीत घडला होता तो पुन्हा घडायला नको एवढीच माझी इच्छा आहे. म्हणूनच मला असं वाटतंय ना की या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपण लवकरात लवकर सॉर्ट आऊट करायला हव्यात असं देखील आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता राकेश विचार करत असतो की ईश्वरीला आणायला हवं आणि आपण अजूनही इथेच आहोत. तर दुसरीकडे आता अंजली म्हणत असते की काही झालं तरी हे प्लॅनिंग आपल्यातच ठेवायचे, ईश्वरीला कळू द्यायचं नाही आहे. पण इकडे वल्लरीने आता ही गोष्ट ऐकलेली असते. वल्लरी ही आता विचार करत असते की काय चाललंय काय नेमकं, म्हणजे तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की या सगळ्या गोष्टी अशा घडतील. पण वल्लरी आता खूपच जास्त खुश असते, कारण वल्लरीला माहिती आहे ना, जर आपण हे सत्य सगळ्यांसमोर आणलं तर ईश्वरीचं काही खरं नाही. म्हणून आता ती ईश्वरीला टार्गेट ठरवत असते. ईश्वरी कधी एकदा घराबाहेर पडते ना असं तिला झालेलं असतं. आणि सुद्धा आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. मग काय राकेशही मोठमोठ्याने ओरडू लागतो आणि त्याला आता हे सगळं काही सहन होत नाही, म्हणून त्याचा पायरा घसरतो. दुसरीकडे मात्र तिने आता नम्रताला कॉल केलेला असतो आणि नम्रताला कॉन्टॅक्ट करून ती आता या सगळ्याबद्दल विचारत असते आणि म्हणत असते की मी या सगळ्याबद्दल अर्णवला बोलू का, काय वाटतं तुला.
तर ईश्वरी आता तिचं प्रेम आहे याबद्दल सांगू लागते आणि म्हणत असते की माझं अर्णव सरांवर खूप प्रेम आहे आणि या गोष्टी मला हळूहळू का होईना रिअलाईज होत आहेत. मग ह्या गोष्टी जेव्हा नम्रताला समजतात तेव्हा नम्रता खूप जास्त खुश होते. नम्रता म्हणत असते, अरे वा, म्हणजे मी विचारही कधीच केला नव्हता, पण लवकरात लवकर आहे ना जेजूंना आय लव्ह यू बोलून टाक, तुझं जे प्रेम आहे ना ते कबूल करून टाक. कारण काय ना की अर्णव सर जे आहेत ते फक्त आणि फक्त तुझे असले तरीसुद्धा तुला याबद्दल त्यांच्याशी बोलायला हवं, असाच विचार ना आता नम्रता ईश्वरीला सांगून देत करत असते. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी तिला प्लॅनिंग विचारत असते की कसं करायचं, काय करायचं, मला जरा सांग ना, वाढदिवसाला सरप्राईज तर मी देईन कायम लक्षात राहण्यासाठी म्हणून, पण त्यासाठी मी काय आयडिया करू, मला जरा सांग ना. मग आता नम्रता तिला सांगू लागते की एक काम कर, तू ना मस्तपैकी ना छान तयार हो आणि अर्णव सरांसाठी ड्रॉइंग काढ. काय, अर्णव सरांसाठी ड्रॉइंग, हे काही सरप्राईज झालं का? मग आता काय करशील त्यापेक्षा काम कर, कपाटातून सगळे कपडे काढ आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की तू आहे ना जास्त वेळ वाया घालवू नको, मस्त की ग्रीटिंग कार्ड बनवायला घे, असं देखील आता बोललं जातं. काय, या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या ग ताई, जरा काहीतरी नवीन सांग ना. म्हणजे ईश्वरी आणि अर्णवने जर प्रेमाची कबुली दिली तर ते एकमेकांना काय बोलतील काय नाही याबद्दल सांग, तू त्याच गोष्टी का सांगत बसला आहे, असं देखील आता ईश्वरी बोलत असते. तर इकडे मात्र आता ईश्वरीने नम्रताला कॉल केलेला असतो आणि तिला सगळ्या नम्रताच्या आयडिया जुनाट वाटत असतात. मग नम्रताही म्हणते, तुला जर पटत असेल ना यामधली कोणतीही तर कोणती अर्णव सरांसाठी कर, मला हटके असं काही सुचत नाही आहे. ईश्वरीला ना हटके असं काहीतरी हवं असतं आणि त्यासाठी तिचे हे सगळे प्लॅनिंग सुरू असतात. पण जेव्हा ईश्वरी जे आहे तिचं नम्रताचं जे बोलणं आहे ते तिला पटत नाही तेव्हा मात्र ती लगेचच फोन ठेवते आणि त्याच वेळेला गणबाप्पाकडे प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती म्हणजे आता ती खूप जास्त खुश असते. आणि मग आता ईश्वरी इकडे खुश आहे हे नम्रताला काही सहन होत नसतं आणि त्याचसोबत इशूला सुद्धा. म्हणूनच आता नम्रता सुद्धा खूप जास्त पॅनिक होते आणि तिच्या आता आयडिया ईश्वरीला पटत नसतात म्हणून इशूने फोन ठेवलेला असतो. इशू जेव्हा फोन ठेवते तेव्हा गणूबाप्पाकडे प्रार्थना करत असते. गणूबाप्पाला म्हणत असते की मला ना यांच्या जीवनातला आनंद खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. विचार आता इशू करत असते. इशूने बऱ्याच गोष्टी ठरवून ठेवलेल्या असतात का तर तिला त्या गोष्टी एक एक करून फॉलो करायच्या असतात. दुसरीकडे आता नम्रताने सांगितल्याप्रमाणे ईश्वरी तर आता या सगळ्यासाठी तयार तर झालेलीच असते. तर दुसरीकडे मात्र आता पेपरवर लिहित असतो, त्याला आता ईश्वरीसाठी काहीतरी नवीन हटके असं करायचं असतं आणि त्याचसाठी तो एक ड्रेस डिझाईन करत असतो. तो म्हणत असतो की लवकरात लवकरीसाठी हे काम करायला हवं. ईश्वरी खरंच ना खूप जास्त खुश होईल, म्हणजे तिला आनंद होईल हे सगळं बघूनच, असं देखील आता अर्णव विचार करत असतो. आणि त्याच वेळेला ना आता अर्णवला जुन्या गोष्टी आठवतात. म्हणजेच काय तर ईश्वरीसोबत घालवलेले जुने क्षण त्याच्या नजरेसमोरून जात असतात आणि त्यामुळेच ना आता तो या सगळ्या गोष्टीचा एकदम ठराविकपणे विचार करत असतो. तर आता खूप जास्त रात्रही झालेली असते आणि आता रात्राची सकाळही झालेली असते. पण आता अर्णवने आपल्या डोळ्याला डोळा लावलेला नसतो. अर्णवला आता इशूला खूप छान असं सरप्राईज द्यायचं असतं आणि यासाठी तर त्याची गडबड, खूप गोंधळ असा सुरू असतो. जास्त उशीर केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील आता ईश्वरीला माहिती असतं. म्हणून ईश्वरीच्या बाबतीत आता अर्णवने निर्णय घेतलेला असतो की ईश्वरीला छान असं सरप्राईज द्यायचं आणि त्याचसाठी ईश्वरीसाठी जो काही ड्रेस आहे तो स्वतः डिझाईन अर्णव करत असतो. त्यालाच वाटत असतं की ईश्वरीचा वाढदिवस हा काहीतरी स्पेशल असायला हवा आणि त्यासाठी तिने आता या सगळ्याचं नियोजन केलेलं असतं. आता सगळेजण डायनिंग टेबलवर तर बसलेलीच असतात आणि नाश्ता करत असतात. त्यांच्या डोक्यामध्ये आता त्याच सगळ्या कल्पना असतात ज्यामध्ये दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अंजली आणि आकाश हे दोघंही जण आता नाश्ता करत असतात. त्याच वेळेला ईश्वरीला डाऊट येत असतो. ईश्वरी त्यांना म्हणत असते की काय करताय तुम्ही, मला सांगा ना. अंजलीला काय बोलावं आणि काय नाही हे काही समजत नसतं. तो खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेला आहे. इकडे अंजली आणि त्याचसोबत आकाश जे आहेत ते बसलेले असतात आणि त्यावेळेला आता आकाशला ईश्वरी मुद्दामूनच विचारत असते की तुमचं काही चाललेलं आहे का. अंजलीच्या आधीच आकाश येऊनच पचकत असतो. आकाश आता ईश्वरीच्या समोर बॉम्ब फोडणार असतो की तुमच्याच वाढदिवसाचं सगळं काही डेकोरेशनची तयारी आमच्यावर दिलेली आहे आणि तेच करत आहे, असाच तो आता बोलणार
बोलणार असतो. पण तेवढ्यातच ना आता अर्णवही आलेला असतो. पण आता हळूहळू का होईना बाजू सावरून घेतलेली असते. म्हणजेच ना अर्णवने आम्हाला काही क्लायंटना जे जे काही करायचं आहे ना त्याची यादी करून दिलेली आहे. क्लायंटसाठी कामावर आपण हे सगळं करत आहोत असं देखील आता ईश्वरीला दाखवण्यात येतं. मग आता अर्णव आल्यामुळे हळूच का होईना या सगळ्यातून यांची सुटका झालेली असते. कारण ईश्वरीना बरेच प्रश्न विचारून ना भंडावून सोडत असते. तर आता ईश्वरीला आता मुद्दामूनच अर्णव जो आहे तो म्हणत असतो की मला ब्लॅक कॉफी हवी आहे, प्लीज मला ब्लॅक कॉफी आणून देतेस का. ईश्वरीला तिकडनं घालून देण्यासाठी अर्णवचं हे प्लॅनिंग असतं आणि त्यासाठी अर्णवने व्यवस्थितपणे माइंडमध्ये सगळ्या गोष्टी सेट केलेल्या असतात. आणि त्याचमुळे आता मामा जो आहे तो म्हणत असतो की आज थोडक्यात वाचलो, जर अर्णव आला नसताना तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. म्हणजे अरे तुझी बायको आली मध्येच आणि तुझ्या बायकोला हा आकाश सगळं काही खरं सांगून टाकणार होता. मग तर आपला प्रॉब्लेम जो काही आहे तो काही सक्सेस झाला नसता, प्लॅन आपला फ्लॉप झाला असता असं देखील मामा आता आकाशकडे बघून बोलत असतात. अरे जरा बघ ना, भान बाळग ना, कोण आहे कोण नाही या गोष्टीचा विचार तरी कर असं देखील मामा आता आकाशला ओरडत असतात. आकाश म्हणतो की खरंच सॉरी, माझ्याकडनं चूक झाली. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं लावण्य आलेली असते आणि लावण्याला कळलेलं असतं की अर्णवला काही फॅब्रिक्स हवे आहेत आणि म्हणूनच ती फॅब्रिक घेऊन तिथपर्यंत आलेली असते. तर अर्णवला ती म्हणत असते की इतके छान फॅब्रिक कशाला मागवले आहेस, काय करायचं डोक्यात आहे, काही वेगळी कल्पना आहे का. तर त्याच वेळेला आता मामा मुद्दामूनच लावण्याच्या समोर म्हणत असतो की वेगळी कल्पना म्हणजे आमच्या ईश्वरीचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस एकदमच भारी करण्यासाठी अर्णवने स्वतः ईश्वरीसाठी ड्रेस डिझाईन केलेला आहे आणि तो शिवायचा असेल म्हणून तुला सांगत असेल असं देखील आता तिला बोललं जातं. आणि जेव्हा हे सगळं काही बोललं जातं ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद इकडे आता अर्णवला झालेला असतो. अर्णव खूपच लाजत असतो कारण आता सगळीच जण अर्णवला चिडवत असतात. लावण्य जी आहे ती खूप जास्त विचार करत असते आणि तिला ना खरं तर खूप राग येत असतो की अर्णवने त्या ईश्वरीसाठी तो ड्रेस शिवला आहे. कारण तिला असं वाटत असतं की फक्त अर्णव जे काही करतो ते आपल्यासाठी. पण आज तिला एक अर्णवची वेगळी बाजू दिसलेली होती आणि त्यामुळे आता ती अजूनच संतापलेली होती. तिच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू होते की ही कोणती कुठची आहे आणि हिच्यासाठी अर्णव इतकं सगळं करतोय. दुसरीकडे आता इशूला ठरवलेलं असतं इशूने की आजच्या दिवशी म्हणजे आता सगळं प्लॅनिंग करायचं आणि उद्या अर्णवला काही झालं तरी प्रपोज करायचं. मग आता ती फुलांचं डेकोरेशन करू का की कसं करू असंच आता तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. तेवढ्यातच किचनमध्ये ना अर्णव आलेला असतो आणि अर्णव म्हणतो की झाली का ब्लॅक कॉफी, काय चाललं आहे सध्या, काही डोक्यामध्ये सुरू आहे का. तर ईश्वरी आता चुकून बोलून जाते सरप्राईज. काय सरप्राईज, कोणाला सरप्राईज द्यायचं आहे, काय चाललं आहे सांगशील का असं बोलून आता तिला पुन्हा एकदा प्रश्न विचारून भंडावून सोडलं जातं. त्याच वेळेला आता इशू स्वतःला सावरते आणि म्हणत असते की नाही काहीच नाही. अर्णवला आता कसं काय करू हे समजत नसतं कारण चुकून आहे ना अर्णव बोलून गेलेला असतो या सगळ्याबद्दल. पण नंतर आहे ना त्याला मात्र आता समजून जातं की नशीब ईश्वरीला काही समजलं नाही ते, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला असता हे सुद्धा आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ती बोलते तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टीचा विचार ना इथे असणारा अर्णव करत असतो. अर्णवही म्हणत असतो की ईश्वरीचं काय चालू होतं सरप्राईज आणि हे सगळं काही, नक्कीच ही मला काहीतरी सरप्राईज देऊ पाहते, काय असेल हिचं सरप्राईज असा देखील अर्णव आता विचार करत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण किचनमध्ये उभे असतात आणि ईश्वरीने अर्णवसाठी जी कॉफी केलेली असते ना त्या कॉफीमध्ये चुकून साखर घातलेली असते. ब्लॅक कॉफीमध्ये कोण साखर घालतं का, काय बनवली आहेस ही कॉफी, मला तर ना बिलकुलही आवडली नाही आहे, शी अगं काय चाललंय तुझं ईश्वरी असं देखील आता अर्णव जो आहे तो रागारागात बोलत असतो. आणि जेव्हा तो ते सगळं बोलत असतो ना तेव्हा मात्र आता तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे राग दिसत असतो. तर ईश्वरी मात्र आता बेडरूममध्येच असते आणि तीसुद्धा या सगळ्याची तयारी करत असते कारण तिलाही आता अर्णवला सरप्राईज द्यायचं असतं आणि त्यासाठी तिची जय्यत तयारी सुरू असते. तर दुसरीकडे किचनमध्ये ईश्वरी असताना ईश्वरीच्या डोक्यामध्ये आता तेच विचार सुरू असतात आणि ईश्वरीला आता जाणवत असतं की आपण असं शांत राहून चालणार नाही, आपण काहीतरी करायला
करायला हवं. उद्याचा दिवस हा एकदम बेस्ट दिवस आहे, ज्या दिवशी मी अर्णव सरांना माझ्या मनातलं सगळं काही सांगेन, असं देखील आता ईश्वरी ठरवत असते. दुसरीकडे लावण्या हिची खूप जास्त चिडचिड होत असते. लावण्या मामीच्या रूममध्ये येऊन बोलत असते की ह्या मूर्ख मुलीची लायकी तरी आहे का माझ्यासमोर तो ड्रेस घालायची, आणि तरीसुद्धा तिच्यासाठी अर्णव हा ड्रेस शिवतोय ना. मला ही गोष्टच मुळात आवडलेली नाही आहे, कारण अर्णवने ज्या काही गोष्टी आहेत त्या मिडल क्लास मुलीसाठी करायची गरजच नाही आहे. इतकं चांगलं फॅब्रिक मागवलं आहे ना, आणि तिच्यासाठी तो ड्रेस शिवणार आहे. खरं तर आता ईश्वरीचा वाढदिवस आहे आणि यासाठीही त्यांची तयारी सुरू आहे, असं देखील राकेश आता बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता राकेशही म्हणत असतो की ठीक आहे, दिवस तर आहे, पण आता तुमच्या डोक्यात काय चालू आहे सध्या ते तर सांगा, म्हणजे आपल्याला तसं नियोजन करायला ना, आपल्याला काही झालं ना तरीसुद्धा त्यांचा वाढदिवस हा चांगला होऊ द्यायचा नाही आहे, त्यामध्ये काहीतरी ठिणगी तर टाकायलाच हवी ना, असाच विचार आता चालू असतो. हो हो, आपल्याला काही झालं तरी काहीतरी करायचं आहे, असं लावण्यसुद्धा आता म्हणत असते. लावण्य आणि राकेश हे फक्त कुरघुऱ्या करण्यासाठीच एकत्र येत असतात. त्यांचं पर्सनल असं वेगळंच लाईफ असतं. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी म्हणत असते की असा काय मोठा बॉम्बस्फोट होणार आहे ना, की सगळीजणं घरातली हादरणार आहे. मी या सगळ्याच्या तयारीत आहे, तुम्ही कोणीही काही काळजी करू नका. सगळं काही आपण ठरवलं आहे ना, त्या गोष्टी मनाप्रमाणे होतील, असं देखील आता राकेश जो आहे तो इथे लावण्याला सांगत असतो. आणि तो म्हणत असतो की मामीवर आपण जास्तही विश्वास ठेवायला नको, कारण मामी जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे. मामी इतक्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलते ना, त्यामुळेच ना मला थोडी शंका येते. आपण नको या सगळ्या गोष्टी कव्हरअप करायला, असं देखील आता जो राकेश आहे तो म्हणत असतो. कारण राकेशला सगळ्या गोष्टी माहिती असतात. अर्णव आता बेडरूममध्ये असतो आणि तो सुद्धा ईश्वरीसाठी खूप छान असा ड्रेस डिझाईन करत असतो. आणि तेवढ्यातच ना तिथे मात्र आता ईश्वरीची आई सुप्रियासुद्धा येते, आणि त्यामुळे आता त्यांच्या गप्पा छानच रंगलेल्या असतात. ईश्वरी अक्षरशः अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे, पण ती अर्णवला कोणत्याच गोष्टी सांगू पाहू शकत नाही आहे, बोलू शकत नाही आहे, हे सुद्धा आता ईश्वरीला कळत असतं. म्हणून तरीसुद्धा ईश्वरी अर्णवला सरप्राईजबद्दल विचारू लागते. म्हणजेच ना अर्णवला काहीसं वेगळंच बोलत असतो. म्हणून ईश्वरी म्हणत असते की कोणाला सरप्राईज द्यायचा आहे, नीट सांगा, म्हणजे मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील. पण आता अर्णवला या गोष्टी क्लिअर करून सांगायच्याच नसतात. मुळात ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगळ्याच पद्धतीने घडत असतात. आणि आता वल्लरीने ठरवलेलं असतं की हे सगळं भांडं लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आणायचं, तेव्हा घरात खूप जास्त वाद होतील आणि लवकरात लवकर ही मुलगी या घरातून सुद्धा बाहेर पडेल, असाच विचार ना आता सुरू असतो. तर वल्लरीच्या माइंडमध्ये हे वेगवेगळे गेम सुरू असतात. कारण वल्लरीला ना आता काही झालं तरीसुद्धा या ईश्वरीचा वाढदिवस हा स्पॉईल करायचा असतो. कारण तिला माहिती आहे वाढदिवसा दिवशी खूप जास्त तयारी केलेली असणार आहे, आणि ह्याच गोष्टी तिला मान्य नसतात. रूममध्ये बाप्पाचा फोटो ठेवलेला असतो, तर बाप्पाच्या फोटोकडे जाऊन ती आता प्रार्थना करत असते. इकडे ईश्वरी अर्णववर ओरडत असते आणि म्हणत असते की आता बस झालं, तुम्ही जेवढं केलात तेवढं, आणि आता तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, पण प्लीज आम्हाला डिस्टर्ब तरी करू नका, असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगू लागते. अर्णवही कसलं तरी सरप्राईज प्लॅनिंग करत असतो, तर ईश्वरी आता सरप्राईज प्लॅनिंगच करत असते. तर दुसरीकडे ईश्वरीच्या मनात आता खूप जास्त धांदल उडालेली असते. ईश्वरी तोच विचार करत असते की मी या सगळ्या गोष्टी तर कव्हरअप करते, म्हणजेच काय तर अर्णवपासून सगळ्या गोष्टी लपवायचा प्रयत्न करते. दुसरीकडे अर्णवलाही असं वाटत असतं की ईश्वरीचा वाढदिवस आहे ना एकदम मस्त बढिया करायला हवा, आणि ईश्वरीने कायम तो लक्षात सुद्धा ठेवायला हवा. यासाठी त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना बनत असतात, आणि त्या पद्धतीनेच तो ते सगळं काही वर्कआउट करायचं ठरवत असतो. तिला कळत असतं की अर्णव काहीचं सरप्राईज आपल्याला देणार आहे, पण त्या सगळ्याबद्दल जराही कुणकुण तिला काही सध्या तरी नसते. फक्त ती या सगळ्याचा विचार करत असते. पण नंतर ते ठरवते की या लोकांना तर आपला वाढदिवसही माहीत नाही आहे, त्यामुळे उगाच भरवून जायची गरज नाही आहे. ही लोक आपल्याला काही चांगलं असं करणार नाही आहेत, असं देखील आता ईश्वरी एकटीच बडबडत असते. कारण ईश्वरीच्या डोक्यामध्ये सारखे तेच विचार सुरू असतात की कसं काय होईल या संदर्भातले. तर आता अर्णव पुन्हा एकदा तो ड्रेस डिझाईन करायला घेतो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं नमू जी आहे ना ती मात्र आता डायरेक्टली ईश्वरीला सांगत असते की तुझं जर होत नसेल, तुला बोलता येत नसेल, तर मला सांग, मी अर्णव सरांना सगळं सांगते की तुझं
त्यांच्यावर प्रेम आहे ते, हे सगळं काही नम्रता मुद्दामूनच मजा घेऊन तिला बोलत असते. त्यावर मात्र इशू म्हणत असते की नाही हां, माझ्या प्रेमाची कबुली मीच देणार आहे, मीच अर्णव सरांना सांगणार आहे असं देखील आता ती म्हणत असते. तर त्यावर इकडे मात्र अर्णव म्हणतो की काही बोललीस का? ईश्वरी म्हणते की काही नाही असं बोलून ती वेळ मारून न्यायचा प्रयत्न करत असते. इकडे आता अंजली बाहेर निघालेली असते. तर मामा अंजलीला थांबवतो आणि जी काही महत्त्वाची कामं आहेत ती आपल्या ईश्वरीला सांगणार, ईश्वरी करेल. आता देवघरामधनं अंजलीने ईश्वरीला सांगितलेलं असतं की प्लीज जरा माझ्यासाठी ते घेऊन ये म्हणून. ईश्वरी देवघरात गेलेली असते आणि तिथे ना ऑलरेडी फोटो ठेवलेला असतो सुप्रियाचा आणि त्या माणसाचा. मुद्दामून ईश्वरीने तो फोटो पाहायला हवा आणि तिच्या डोक्यात अनेक प्रश्न चालू राहतील असंच आता तिच्या डोक्यात सुरू असतं आणि म्हणूनच तिने आता हे सगळं करून आणलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.